मराठा कुणबी जीआरला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार, तर राज्य सरकारला मोठा दिलासा। काँग्रेसचे काही लोक स्वार्थी आहेत, आमच्यावर काँग्रेस खराब आहे असं म्हणायची वेळ येऊ दे नका। मराठ्यांच्या पोरांनी वडेट्टीवारांचं काय वाईट केलंय? मनोज जरांगेंचा काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा। आम्ही कोणत्याही ओबीसी नेत्याला संपू देणार नाही, बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। काहीही वक्तव्य करून लक्ष केंद्रित करण्याचा जरांगेंचा स्वभाव, तायवाडेंची टीका। नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त। बबनराव तायवाडेंच्या सूचनेनुसार कार्यकारिणी बरखास्त। संघटनेत पारदर्शकता आणण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलल्याचं महासंघाकडून स्पष्ट। शेतकऱ्यांच्या मदतीची आज राज्य सरकार घोषणा करण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 13 ते 15 हजार कोटी रुपयांचा निधी लागण्याची शक्यता। मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक सुरू। आजच्या बैठकीत मदतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद। अतिवृष्टीसंदर्भात आज मदत जाहीर होणार, सूत्रांची माहिती। आज किंवा उद्या राज्यातील सर्व नुकसानाचे आकडे येतील। तिन्ही नेते एकत्र बसून शेतकऱ्यांसाठीच्या मदतीची घोषणा करतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात कोल्ड्रिफ्टचा साठा असल्यास तो गोठवण्याचे राज्य सरकारचे निर्देश। कोल्ड्रिफ्ट या लहान मुलांच्या खोकल्यावरील औषधामुळे बालकांच्या मृत्यू संख्येत वाढ। दरम्यान महाराष्ट्रात या औषधाचा पुरवठा झाला नसल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून स्पष्ट। विषारी कफ सिरपमुळे आणखी एकाचा मृत्यू। एका बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती। मध्य प्रदेशात छिंदवाड्यातील चिमुकलीचा नागपुरात मृत्यू, तर नागपुरातील शासकीय मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती। मध्य प्रदेशातील छिंदवाडामधील 36 रुग्ण नागपुरात दाखल। आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू। डेथ ऑथॉरिटीनंतर बालकांच्या मृत्यूचं कारण समोर येणार। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक मंगळवारी नागपुरात येणार। कफ सिरपमुळे मुलांचं मृत्यू प्रकरणी अपडेट समोर। औषध अधीक्षक दिनेश मोवरिया यांची तडकाफडकी बदली, तर उपऔषध अधीक्षकांसह इतर 2 जणांवर निलंबनाची कारवाई। मध्य प्रदेश सरकारची मोठी कारवाई। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांना नोटीस। कोल्ड्रिफ्ट या कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूसंदर्भात 2 आठवड्यात अहवाल सादर करा, असे आदेश। तर कफ सिरपमुळे 3 राज्यात सर्वाधिक मृत्यू। कफ सिरप प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। वकील विशाल तिवारींकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। सरन्यायाधीशांवर हल्ला करणारा वकील राकेश किशोरची प्रतिक्रिया समोर। जेव्हा धर्म धोक्यात येतो तेव्हा कोणीही शांत बसलं नाही पाहिजे। सरन्यायाधीशांनी पदाची गरिमा ठेवायला पाहिजे। हल्लेखोर वकील राजेश किशोर यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींकडून सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त। आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही। हल्ल्याच्या प्रकारानंतर पंतप्रधान मोदींचा भूषण गवई यांच्यासोबत संवाद। आपल्या संविधानावर बूट फेकण्याचा प्रयत्न झालाय। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला झाला आणि त्यानंतरच आता प्रयत्नांवरती संजय राऊतांची ही प्रतिक्रिया। या प्रकारात सर्वांनी मिळून पोलिसांना मदत केली पाहिजे, तर शरद पवारांना विनंती, यावर आंदोलन न करता सहकार्य करावं। मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्याला जेलमध्ये टाका, हल्ला करणाऱ्या वकिलाला जोड्यानं मारलं पाहिजे। मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सरन्यायाधीशांवर हल्ला होत असल्यास तातडीनं कारवाई व्हावी, असे भ्याड हल्ले करणाऱ्यांना जशास तशी शिक्षा दिली जाईल। भाजपच्या नवनाथ बन यांच्याकडून भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न। सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत हल्ल्याचा प्रयत्न। मात्र गवईंच्या सूचनेवरून वकिलाला सोडून दिलं। बार काउन्सिल लायसन्सही रद्द। छत्रपती संभाजीनगरमध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याविरोधात शरद पवार पक्षाचं आंदोलन। आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात मराठा विद्यापीठासमोर आंदोलन। आंदोलनात मोठ्या प्रमाणात शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याविरोधात बारामतीत खासदार सुप्रिया सुळेंचं मूक आंदोलन। योगेंद्र पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांचं हातात संविधान घेत बारामतीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आंदोलन। भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न ही गंभीर बाब आहे। महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। सरन्यायाधीश भूषण गवईंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत काँग्रेस आक्रमक। अमरावती काँग्रेसकडून आंबेडकर चौकात तीव्र निदर्शनं।
कोल्हापुरात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीचं आंदोलन, आंदोलकांकडून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी। शिवसेना धनुष्यबाण चिन्हासंदर्भात उद्या अंतिम सुनावणी होणार। जस्टिस सूर्यकांत उद्या नक्की सुनावणी घेतील अशी अपेक्षा आहे। वकील असीम सरोदे यांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आणि परवा मुंबई दौऱ्यावर। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच आरेटे कफ परेड मेट्रोच्या शेवटच्या टप्प्याचंही लोकार्पण होणार। मुंबईत कस्तुरबा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यानं निवृत्त सोहळ्यानिमित्त सर्व सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट दिल्यानं वाद। रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी हे पुस्तक थेट देणाऱ्यावरच फेकून मारत त्यांना माफी मागायलाही भाग पाडलं। महाराष्ट्राचं प्रबोधन केलेल्यांबद्दल अशा प्रकारची घटना अयोग्य आहे। पोलिसांनी दखल घ्यावी। मनसे कार्यकर्तेही प्रकरणाची दखल घेतील। संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। लोकशाहीत काय करावं हा प्रत्येकाला अधिकार, त्याच्यावर तीव्रता दाखवण्याची आवश्यकता नाहीये। पुस्तकात काय लिहिलंय वाचणं गरजेचं। कस्तुरबा रुग्णालयातील प्रकरणावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। पालिकेच्या रुग्णालयामध्ये प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक फाटलं, त्यानंतर जो प्रकार घडला तो चुकीचा आहे। परिचारिकेवर कारवाई करावी अशी मागणी। पालिका एम्प्लॉईज असोसिएशनचे संजय बापेरकर यांची मागणी। ज्यांच्या हृदयात पाकिस्तान आहे त्या संजय राऊतांना अखंड भारताचं स्वप्न कळणार नाही। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका। आरएसएसवर टीका करताना राऊतांनी 10 वेळा विचार करावा, बन यांचा राऊतांना सल्ला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांसोबत थोड्याच वेळात बैठक। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बैठक होणार। सरकारकडून जाती धर्मांमध्ये भांडणं लावण्याचं काम सुरू आहे। भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडवलेंची सरकारवर टीका। आनंदाचा शिधाचं काय, सरकार कुणाला काहीच देणार नाही, पडवलेंचं वक्तव्य। शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची शिवसेना उद्या राज्यभर आंदोलन करणार। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची राज्य सरकारनं दखल घेऊन मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं जाणार। सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार। इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाची मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पाहणी। कालच बाबासाहेबांच्या पुतळ्याचा एक भाग स्मारका ठिकाणी झाला। स्मारकाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू। बीडच्या गेवराईमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आमदार विजयसिंह पंडित यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक। मदत देण्यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची पंडित यांची माहिती। ऐतिहासिक वारशांच्या संवर्धनासाठी सरकारचं मोठं पाऊल। ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांच्या सुशोभीकरण प्रकल्पांना मंजुरी। संबंधित कामांसाठी 358 कोटींचा निधी मंजूर। जळगावच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याचे दर 1.25 लाखांच्या उंबरठ्यावर। सोन्याच्या दरात तोळ्यामागे 1000 रुपयांची वाढ। लातूरच्या औसा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना बँकेने नोटीस पाठवल्यानंतर मनसेची आक्रमक भूमिका। मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी बँक अधिकाऱ्याला विचारला जाब। सोलापुरात सीना नदीचा पूर ओसरल्यानंतर दृश्य ड्रोनच्या माध्यमातून समोर। पुरामुळे जिल्ह्यातील 4 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। बीडच्या सिंदफणा नदीला आलेल्या पुरात पिंपळगाव कानडा गावात अनेक घरांमध्ये पाणी। पूर ओसरल्यानंतर अद्यापही कोणतीही शासनाकडून मदत न मिळाल्याची पूरग्रस्तांची तक्रार। सोलापुरात तडीपार गुंडाच्या व्यासपीठावर भाजप आमदार विजयकुमार देशमुखांची उपस्थिती। देशमुखांकडून तडीपार गुंडाची पाठराखण। गुंडा श्रीशैल हुल्लेळचं देशमुख यांच्याकडून अभिनंदन आणि आभार। अकोल्यात अतिक्रमणधारक आणि पोलिसांमध्ये अतिक्रमण काढण्यावरून वाद। अतिक्रमण केलेल्या व्यक्तीने पोलिसांसमोरच काढले कपडे। पोलीस आणि संबंधित व्यक्तीमध्ये शाब्दिक वाद। यवतमाळच्या वणीमध्ये ठाकरे सेनेच्या 13 पदाधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल। आदिवासी विकास मंत्र्यांचा ताफा अडवल्याप्रकरणी दंगल संदर्भातील गुन्हे दाखल। रेतीचा अवैध साठा केल्याचा आरोप करत रेती विक्रेत्याला 29 कोटींचा दंड। गडचिरोलीतील सिरोंचा मधील 3 घाटांवरील रेती साठ्यावर दंडात्मक कारवाई। जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये 10 गावठी कट्ट्यांसह 24 जिवंत काडतूस जप्त। सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली।
धुळ्यातील असनाळे गावात पोलिसांवर गावकऱ्यांकडून हल्ला, संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, 2 पोलीस जखमी, मारहाण करत पोलीस 2 लाख रुपये घेऊन गेले, ग्रामस्थ महिलेचा आरोप. पंढरपुरात विठ्ठल मंदिराबाहेर वारकऱ्यांना मारहाण, अज्ञात तरुणांकडून पहाटे 4:45च्या सुमारास वारकऱ्यांना मारहाण, घटनेचा थरार, सीसीटीव्हीत कैद.